आज आपण पिवळ तुळोली दोन्ही देवाच्या भेटीचं स्थान, महानुभाव संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं हे स्थान, स्वामी श्री चक्रधर महाराज दाभेरीला 20 दिवस वास्तव्य असताना प्रतिदिनी स्वामी दाभेरीवरून रुद्धपूरकडे यायचे आणि त्यावेळेला पिवळ तुळोली हे मध्यभागी असलेलं तीर्थक्षेत्र या ठिकाणी येऊन रुद्धपूरवरून गोविंदप्रभू बाबा या ठिकाणी यायचे आणि दाभेरीवरून आमचे स्वामी या ठिकाणी यायचे। दोन्ही देवाच्या भेटी एकमेकाला श्रीमूर्तीच्या द्वारे त्या ठिकाणी एकमेकाची भेट होऊन परत स्वामी रुद्धपूरला गोविंदप्रभू बाबा जायचे आणि आमचे स्वामी दाभेरीला यायचे। असं स्वामींचं प्रतिदिनी 20 दिवस या ठिकाणी अति पवित्र मंगलमय असलेलं हे स्थान आहे। आणि या स्थानाचा जीर्णोद्धार नागपूर या ठिकाणी असलेलं मंडळ म्हणजेच तुमच्या मंडळाचं काय, महानुभाव धर्मसेवा प्रतिष्ठान, सर्वज्ञ महानुभाव धर्मसेवा प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानचे सर्वच असलेले पदाधिकारी सेवक वर्ग यांनी आर्थिक सामुदायिक निधीतून या मंदिराची उभारणी केली आणि त्या मंदिराला विशेष सहकार्य म्हणून प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य अमरावती येथील बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय आचार्य प्रभू श्री वांदेशकर बाबाजी यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी या वास्तूचं जे काही उद्घाटन आता संपन्न होणार आहे, ते मंदिर बांधकाम पूर्णत्वास गेले आणि त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न करण्यासाठी नागपूरहून पदयात्रा पायी परिभ्रमण करत दिनांक 26 डिसेंबर या रोजी प्रारंभ झालेली आहे। आणि त्या पदयात्रेमध्ये प्रामुख्याने महानुभाव पंथातील असलेले आदरणीय परमपूजनीय आचार्य प्रभू श्री हंसा दादाजी खामनेकर, आदरणीय श्री चिचोंडीकर बाबाजी या द्वय गुरुजनांच्या समवेत ही सर्व भक्त मंडळी या रुद्धपूरकडे प्रयाण करत आहेत। आणि या उद्घाटनाच्या निमित्ताने पंथातून हजारो साधू संत वासनिक सद्भक्त उपस्थित होणार आहे। तरी सर्वांनी या धर्म सोहळ्याचा लाभ घ्यावा। परमेश्वराचं असलेलं हे अत्यंत पवित्र स्थान, या स्थान नमस्कारण्याने विशेष प्रकारची योग्यता गोमट आपल्याला प्राप्त होते। या स्थानाच्या बरोबरच या दुसऱ्या स्थानाचा सुद्धा जीर्णोद्धार नांदुरा या ठिकाणी असलेले सद्भक्त मुकुंद परिवार आणि या परिवाराच्या वतीने आर्थिक सहयोगातून श्री क्षेत्र गुढा म्हणजेच गवळा गुढा या गुढ्याच्या स्थानाची बांधणी सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि त्या गुढ्याच्या स्थानाचा उद्घाटन सोहळा सुद्धा दिनांक 5 जानेवारी या रोजी संपन्न होणार आहे। करिता सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन या धर्म सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना या ठिकाणी आवाहन सूचना करण्यात येत आहे। हा मंगलमय पवित्र भेटकाळ सोहळा या ठिकाणी दुपारी 4 तारखेला या ठिकाणी भव्य मिरवणूक, त्याचप्रमाणे पंचावतार उपहार राजमठात संपन्न होणार आहे आणि 5 तारखेला इथे सर्व संत महंतांच्या उपस्थितीत व राजकीय मान्य लोकांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न करण्यात येणार आहे। तरी सर्व अच्युत गोत्रे यांनी या धर्म सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन या सेवाभावी मंडळाच्या माध्यमातून व सर्व साधू संतांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। श्री गोविंद प्रभु महाराज की जय।